Good morning, dear students. In last lecture we studied the second application of a Gauss law. Okay, electric intensity due to the outside a spherical shell and cylinder. Okay, so third application we have to study now. In today's lecture we have to study the expression for electric field or electric intensity due to infinitely charged plane sheet. सो प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, स्पियरच कंडक्टर असेल असं काही नाही आहे किंवा सिलेंडरच असणार नाही आहे. तिथे जर प्लेन शीट असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाईडला किती असणार आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे हे आज आपण फाइंड आउट करणार आहोत. सो आपण डायग्रामला स्टार्ट करूयात. वी हॅव टू ड्रॉ ए प्लेन शीट. सो प्लेन शीट आपण इथे ड्रॉ करणार आहोत. सो दिस इज द प्लेन शीट. ऑन धिस प्लेन शीट म्हणजे लक्षात घ्या तो एक प्लेन आहे, एक शीट आहे, त्याच्या दोन्ही साईडला तिथे चार्जेस डिस्ट्रीब्यूट असणार आहेत. सो डायग्राम काढताना फक्त तुम्हाला एकच साईड दिसेल पण एक्झॅक्टली ह्याच्या बॅक साईडला सुद्धा चार्जेस सिमिलरली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहेत. सो दिस इज द प्लेन शीट ऑन विच इलेक्ट्रिक चार्जेस आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. नाव टेक एनी पॉईंट पी हा पॉईंट मी इथे घेतणार आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला इथे कसं असणार आहे, एक प्लेन शीट आहे. सपोज दॅट ही प्लेन शीट आहे. सी हिअर, ह्या प्लेन शीटच्या या साईडला सुद्धा चार्जेस आहेत, इथे या साईडला सुद्धा चार्जेस आहेत आणि या साईडला सुद्धा चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणार आहेत. सो डायग्रॅम ही आपण अशी ड्रॉ केलेली आहे आणि इथे आपण पॉईंट पी घेतो आहे. सपोज दॅट पॉईंट पी इथे आहे एवढ्या डिस्टन्सवर आणि या पॉईंट पीला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. चार्जेस याच्यावरती या शीटवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. सो टेक एनी पॉईंट पी आउटसाइड ए शीट. ओके, हा पॉईंट पी असणार आहे. आता इथे लक्षात घ्या आधीच्या केसेसमध्ये स्पियरमध्ये गॉसियन सरफेस स्पियरच होता, सिलेंडरमध्ये गॉसियन सरफेस हा सिलेंडरच होता. पण इथे प्लेन शीटमध्ये गॉसियन सरफेस हा थोडासा डिफरंट असणार आहे. सो आपण गॉसियन सरफेस आधी ड्रॉ करूयात. ह्या सरफेस इलेमेंटला आपण छोटासा सर्कल करूयात. डीएस इलेमेंट तिथे ड्रॉ करणार आहोत. तो डीएस इलेमेंट आपण शीटपर्यंत कंटिन्यू जॉईन करूयात. सो हा असा येणार आहे. ह्या सिलेंडरचा पुढचा पार्ट कंटिन्यू त्या साईडला असणार आहे, शीटच्या या साईडला. सो तो सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊयात. ओके, जसा हा पॉईंट पी या शीटपासून जेवढा डिस्टन्सवर असेल एक्झॅक्टली तेवढं डिस्टन्स या शीटच्या या साईडला, तो जर पॉईंट पी इथे असेल तर आपण पी डॅश नाव देऊयात. हा पी असणार आहे. सेम इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मला या पॉईंटला मिळणार आहे. सो गॉसियन सरफेस हा एक्झॅक्टली या साईडला कंटिन्यू होईल. देन वी हॅव टू ड्रॉ द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन इज आउटवर्ड. सी हिअर, अँड द डीएस इलेमेंट इज ऑल्सो आउटवर्ड. There are the two vectors you have to represent in diagram. First about the electric intensity and ds element. So इथे सुद्धा सेमच असणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड ds element. ओके, सो दिस इज द गॉसियन सरफेस. फाईन. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि डी एसमधला जो अँगल आहे थीटा तो 0 डिग्री आहे, त्यामुळं कॉस 0 इज अगेन 1. ओके, नाव वी हॅव टू फाइंड आउट द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट पी. सो पहिला परत एकदा आपण सेम स्टार्ट करणार आहोत बाय यूजिंग गॉस थेरम और गॉस लॉ. सो व्हॉट इज द गॉस लॉ फॉर्म्युला? फाय इज इक्वल टू ओके q divided by epsilon 0. This is nothing but the equation number 1. Okay, so second we have to find out the d phi, but here we directly find out the phi value. Okay, so in this case the total flux through the closed surface, total flux is nothing but the phi. Okay, the total flux through a closed surface is given by. आता लक्षात घ्या
इथे जे टोटल फ्लक्स असणार आहे ते या पॉईंट पी मुळे सुद्धा असणार आहे आणि पी डॅशमुळे सुद्धा असणार आहे, कारण गॉसियन सरफेस हा कंटिन्यू झालेला आहे शीटच्या या साईडला आणि या साईडला. सो आपण टोटल फ्लक्स फाइंड आउट करूयात. सो टोटल फ्लक्स हिअर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस, ओके, ड्यू टू द पॉईंट पी फर्स्ट, and second integration of E dot ds due to the point P dash. Total flux through the closed surface. Okay. आता हे सॉल्व करूयात आपण. आधी कसं करत होतो, इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म आउटसाईडला घेऊन आपण इंटिग्रेशन ऑफ ए डी एस फाइंड आउट करत होतो. स्पियरचा इंटिग्रेशन ऑफ ए डी एस फॉर्म्युला वी नो दॅट 4 पाय स्क्वेअर अँड सिलेंडरमध्ये तो फॉर्म्युला होता 2 पाय RL. बट द टोटल सरफेस एरिया ऑफ ए शीट इज नॉट फिक्स्ड, मीन्स तो आयडियल फॉर्म्युला नाही आहे जसा स्पियर आणि सिलेंडरचा होता. त्यामुळे इथे काय येणार आहे लक्षात घ्या, ई आपण आउटसाईडला ठेवणार आहोत, इंटिग्रेशन ऑफ ए डी एस. ओके, दिस इज अबाउट द पी. सेम हियर, ई टेक आउटसाइड अँड इंटिग्रेशन ऑफ ए डी एस for P dash point. Integration of a ds here is the total surface area of plane sheet. So आपण इथे लिहूयात, integration of a ds is nothing but total surface area. So it is capital A. इथे फॉर्म्युला फिक्स नसणार आहे, जसं 2 पाय RL 4 पाय R स्क्वेअर अशा व्हॅल्यूज इथे फिक्स नाही आहेत. त्यामुळे आपण त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार आहोत, कॅपिटल A म्हणजेच टोटल सरफेस एरिया. ओके, म्हणजे इथे काय येईल लक्षात घ्या, ई ॲज इट इज मल्टिप्लाय बाय ए, ह्याची व्हॅल्यू काय आली ए. सो दिस व्हॅल्यू इज नथिंग बट द ए, प्लस ई ॲज इट इज दिस व्हॅल्यू इज नथिंग बट द ए. सो वी गेट द 2EA. फाइन. So this is the phi. So we get the phi is equal to how much? 2EA. Please give the equation number 2, because we compare the two phi here. So according to the first Gauss law, phi is equal to Q divided by epsilon 0. Okay, equation number 1. And then from figure we get the phi value 2EA. So the next step is comparing equation first and second. Okay, so its LHS side is same, phi. Okay, then RHS also same. See here, this is also phi formula first and this is also phi formula. Then we can say that this is same, Q divided by epsilon 0, 2EA. So 2EA is equal to Q divided by epsilon 0. So we have to find out the E. So take E one side, then Q divided by 2A epsilon 0. 2EA epsilon 0. Okay. Here. So here we have to put up the Q value. So आपण आता इकडे सरफेस चार्ज डेन्सिटी कडे जाऊयात. जसं सिलेंडरमध्ये लिनियर चार्ज डेन्सिटी होती, कारण लेंथवर डिपेंड होतं चार्ज डिस्ट्रीब्यूशन. आता इथे सरफेसवरती जसा हा सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर नंबर ऑफ ए चार्जेस पण तिथे इन्क्रीज होणार आहेत. सो हियर द सरफेस चार्ज डेन्सिटी इज इम्पॉर्टंट. सो सरफेस चार्ज डेन्सिटी notation is sigma. Okay, so what is sigma? Charge divided by area. Linear charge density मध्ये Q divided by length होतं. आता इथे area असणार आहे. Sigma is equal to Q divided by A. So Q ची व्हॅल्यू आपण सिग्मा A असे लिहू शकतो. फाईन. सो हाच Q चा फॉर्म्युला, Q चं जी व्हॅल्यू आहे ते पण इथे पुटअप करणार आहोत. सो Q इज सिग्मा A. सो सी हियर, Q व्हॅल्यू इज सिग्मा A. Therefore sigma A divided by 2A epsilon 0. So AA get cancel and we get sigma divided by 2 epsilon 0. So E electric intensity due to the sheet, okay, outside a sheet is sigma divided by 2 epsilon 0.
So please see carefully. Here is the electric intensity or electric field. Sigma is what? Surface charge density. And epsilon 0 is permittivity. So 3 application we completed of a Gauss law. Please remember all these formulas. In next lecture I asked you all these formulas. Please remember.